आपण जोपर्यंत या देशाला आपलं मानत नाही, या रस्त्यांना आपलं मानत नाही, ह्या बसेस आपल्या मानत नाही, ही शहरं आपली मानत नाही, हे राज्य आपलं मानत नाही, तोपर्यंत हे असंच चालणार आणि हे ठीक व्हायला पुढची कित्येक वर्ष जाते. बाहेरचे देश बघा ना, ते काय इतके पुढारलेले आहेत, तर तिथल्या लोकांमुळे ते सुंदर आहेत देश. आपल्याला का वाटतं त्या देशांमध्ये जावं? कारण तिथलं वातावरण तसं आहे, तिथले लोक तसे आहेत. आपण एखादं रॅपर जरी टाकलं ना, ते सांगतील उचला. ही शिस्त त्यांना आहे. ते देश बघा तुम्ही, त्या देशांवर अणु हल्ले झाले, अणुबॉम्ब पडले, पण ते देश त्याच्यातून उठले कारण त्या देशामध्ये एकी होती, त्या देशांमध्ये एक सौंदर्य दृष्टी होती. आमचा देश हा सुंदर दिसला पाहिजे. ते देश इतके स्वच्छ का दिसतात? तर त्या लोकांमुळे. रस्त्यावर स्वतःहून ते लोक एकही गोष्ट खाली टाकणार नाहीत. तिथल्या मुलांना ती शिस्त असते. ही शिस्त आपण आपल्या मुलांना शिकवतो का? नाही. ते आपल्या देशाला आपलं मानतात. आपल्याही देशामध्ये असे काही सगळे वाईटच नाही आहेत, खूप चांगले लोक आहे. सुज्ञ म्हणतात त्याला. माणूस काय नुसता शिक्षित असून चालत नाही, शिकलेला असून चालत नाही, तो सुज्ञ असावा लागतो. असे लोक आपल्या देशात आहेत, पण खूप कमी प्रमाणामध्ये. मी बोललो ना, एखादा माणूस जर सिग्नल लागल्यानंतर उभा राहिला सिग्नलवर, तर बाकीचे लोक त्याला वेडा समजतात. अशाच गोष्टी म्हणजे त्याने जर समजा रस्त्यावर पडलेला रॅपर जर खिशात ठेवला ना, तरी त्याला काहीतरी वेगळ्या जगातून आलाय, काहीतरी वेगळ्या ग्रहातून आलाय असं त्यांना वाटेल. का? तर रूल्स फॉलो करतोय, स्वच्छता ठेवतोय. आपण संपूर्ण जगाला एक मंत्र दिला, सत्यम शिवम सुंदरम, आणि त्यातलं सुंदरम हे आपण विसरूनच गेलो. आपण आपलं शहर सुंदर ठेवणं विसरून गेलो. आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो आणि त्या घरातला कचरा बाहेर टाकतो. जोपर्यंत आपण स्वतःच्या आधी या देशाचा विचार करू, जगाचा विचार करू, लोकांचा विचार करू, आपल्या शहरांचा विचार करू, तेव्हाच काहीतरी या देशाचं भलं होईल. हा देश खूप सुंदर होईल. जगातल्या लोकांना वाटेल की इकडे येऊन राहावं, त्यांना आपली संस्कृती आवडते, पण आपल्यातली शिस्त. तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं ना, कित्येक परदेशी पर्यटक आपल्या देशाचं कोणतं चित्रण लोकांना दाखवतात ना, कोणतं चित्र जगाला दाखवतात ना, ते पहा. आपल्यालाच आपली लाज वाटेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र.